वेलकम बॅक टू माय चॅनल। तर मी आता ऑलमोस्ट जी ब्लॉगिंग चालू केली ती 7ला सकाळी नाही केलं कारण का खूप सारं काम होतं। आता गावाला जाणार आहे ऑलमोस्ट बुधवारी, सो पिल्लूची भरडी वगैरे तयार करायची होती आणि इथला रॅक आम्ही सेल करून टाकला कारण का आता ज्या रूममध्ये आम्ही शिफ्ट होणार आहे तिथं ऑलरेडी ट्रॉली वगैरे आणि स्पेस नाही आहे आणि मला त्याचा पुढे जाऊन उपयोग पण नाही आहे, सो त्याच्यामुळे मी OLXला ते सेल केलं। आता लावलंय कुकीचा कुकर, पिल्लूला करते मूग डाळ गाजरचं सूप कारण का व्हेजिटेबल्स पण नाही, आता खाली जाईल आणि घेऊन पण येईल। पिल्लूला ठेवले मी इथे खेळत आणि मी आज पिल्लूच्या म्हणजे हेअरस्टाईल बघा मी कशी केली आहे। तिचे ना केस सगळे कानात जातात त्याच्यामुळे मी तिची हेअरस्टाईल अशी केली आणि तिला तिथे खेळते, ती खेळणी दिले तिला कारण का मला पटकन तिचं लावून घ्यायचंय, चपाती वगैरे करायची, सो पटपट आवरून घेईल। कुकी चालली तिच्या जागेवरती, जा कुकी बस। तो आता पटकन कुकीच्या कुकरची शिट्टी होतीये, आता पटकन आवरून घेईल। भांडी सगळी इथेच ठेवलेत ह्याच्यामध्ये कारण का गावावरून आले की मे बी आम्ही शिफ्ट करू, सो ऑलरेडी अर्ध पॅकिंग असं करून ठेवते, नंतर मग गडबड नको। कुकीचं लावलं, पिल्लूची मूग डाळ थोडीशी भिजत टाकले कारण का गावची आहे त्यामुळे ना पटकन ती कधी कधी शिजत नाही, भरपूर शिट्ट्या काढाव्या लागतात, त्याच्यामुळे मग थोडं 10 मिनटं भिजत ठेवते आणि मग करते जेणेकरून गॅस वेस्ट नाही होत त्याच्यामुळे। सो आता पटकन करते, मी तुम्हाला ह्याची रेसिपी ऑलरेडी शेअर केली, सो मी काय सारखं दाखवत नाही बसणार ते। सो आता पटकन हे घालते आणि मग तुम्हाला भेटते आणि आम्ही आता खाली जाऊ थोड्या वेळाने। पिल्लूचा खाऊ संपला, खाऊ म्हणजे तिला बिस्किट्स वगैरे घ्यायचे आहेत मला आणि असं जरा फिरून येऊ। चला 3दा 4दा धुवून घेते, झालं थोडं भिजत ठेवेल। आज मी पिल्लूची हेअरस्टाईल बघा कशी केली, पिंटरेस्टला बघितलेली, सो म्हटलं ट्राय करूया पिल्लूवरती आणि तिचे केस पण भयंकर वाढलेले, सगळे कानात वगैरे जात होते, त्याच्यामुळे मग मी असे तिचे बांधले। तिने मला प्रॉपर नाही बांधून दिले, नंतरच्या टायमिंगला मी नीट बांधले, तर व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा। सो इथे ती खेळत होती, तिला टॉयज वगैरे दिलेलं आणि मी पण माझं जेवण करत होती, सो तिची हेअरस्टाईल वगैरे केली आणि अशी जस्ट ट्राय केलेली आणि हेअरस्टाईल पण ती नीट करून देत नव्हती, तिला असं डायवर्ट केलं आणि हे करत होते आणि बघा आता ती अगदी नीट खेळते। आधी आहे ना ती ह्या रिंग्स काढायची नाही, आता ती रिंग्स काढते आणि घालते पण, कधीतरी मी तुम्हाला दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये। आता ती रिसेंटली शिकले सॅटर्डे संडेला की रिंग कशा ह्याच्यामध्ये टाकायचे, काढायचं ती तिला माहिती होतं, फक्त टाकायचं माहीत नव्हतं, ते पण ती शिकली आता सगळं। आणि इथे मी आणि पिल्लू आमची बघा कशी वाटते, सगळे केस तिने म्हणजे तिचे सगळे केस मी बांधले आहेत ना तर एकदम वेगळीच वाटते ती, म्हणजे जरा पण केस दिसत नाही त्याच्यामुळे ती वेगळी वाटते। इथे मी ऑलरेडी म्हणजे बोलत होती पण सॉंग्सचा आवाज होता त्याच्यामुळे ना व्हॉइस ओव्हर केला, कॉपीराइट येईल म्हणून। हा बस खूप झालं केलं, उठ लवकर, चल उठ। चला उठ, अगं बस ना आता किती करू, उठ चल, कुचल उठ, उठ 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 चल तुला खायला। आणि आता आम्ही जाणार होतो खाली आणि पिल्लूचे बाबा बघते मच्छर मारतात, खाली जाणार होतो आम्ही, थोडंसं ग्लोसरी संपलेली, ओनियन वगैरे संपलेलं, सो खाली जात होतो। पिल्लूला पण मी रेडी केले, त्याची हेअरस्टाईल मगाशी मी नीट नव्हती बांधली, आता तिने मला प्रॉपर बांधून दिले, तर असं ऑइल लावलं त्याच्यामुळे नीट केस बसले आणि एवढे टाईट पण नाही बांधले, एकदम लूज आहे, त्यामुळे ती पण कम्फर्टेबल आहे त्या हेअरस्टाईलमध्ये। आणि आम्ही खाली गेलो ना भरपूर जण मला बोलत होते किती मस्त वाटते, किती मस्त वाटते, किती मस्त हेअरस्टाईल केली, मला पण ऐकून खूप
खूप भारी वाटलं. आणि आता आम्ही निघतच होतो. ऑलमोस्ट आम्ही 8 वाजता निघालेलो. तिला थोडंसं दूध पाजलं आणि निघालो आम्ही, कारण का उशिरा उठली आणि उठल्या उठल्या जेवायला देणं ते पण तिला आवडत नाही. सो तिला जरासं दूध पाजलं, मग आम्ही खाली गेलो आणि आल्यानंतर मी तिला जेवायला देणारच होती. सो आता मी खाली जातो आणि तुम्हाला दाखवते कुकी कशी बसते एकटी. तिला सांगते मी घर नीट सांभाळ, हे करते, घर लक्षात दे, पिल्लूचे खेळणे घेऊ नको. तुम्हाला मी लिटरली सांगते, पिल्लूचे खेळणे आम्ही असेच टाकून जातो, पण कुकी जरा पण हात नाही लावत का तोंड नाही लावत तिला, कारण का तिला माहिती आहे ते पिल्लूचे टॉयज आहेत, माझे नाही आहेत. आणि आता आम्ही खाली जातोय. खालून आलो आणि नंतर मी काय नेक्स्ट डे ब्लॉग केलाच नाही त्या रात्री. आणि हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ शूट केलाय मी डायरेक्ट संडेला. सो इथे पिल्लू उठलेली आणि मी माझे कामं करत होते आणि ती उठलेली आणि बघते ती फुल झोपेत आहे. ती उठली नाही की डायरेक्ट अशी अंगावरतीच येऊन बसते, नाहीतर डायरेक्ट बसतेच. असंच आहे तिचं. असं नाही की ती लोळत बसेल, असं काही नाहीये. आणि तिला मी बोलते हायफाय, तर ती मला हायफाय देते. आता छोट्या छोट्या गोष्टींना ती शिकते, ती लर्न करते. आणि हेच एज असतं की ना ते लर्न पटापट करतात, त्यामुळे त्यांना अशा छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही पण शिकवा. आणि आता मी चहा वगैरे ठेवेल, तिला पण मी दूध आणि बिस्किट भरवेल. बिस्किट म्हणजे मी जे डाएटवालं बिस्किट आहे, होल व्हीटचं बनवतात, ते तिला मी फीड करेल. ऑलमोस्ट मी तिला 1 किंवा अर्धा देते, ते चालून जातं. आता 1 वर्षाची तर झाल्यानंतर शुगर नाही, मैदा नाहीये, काय नाही, नुसतं गव्हापासून बनवले. सो मी ते तिला देते. आणि आता आम्हाला चहा केलाय, सो आता तो चहा एन्जॉय करू आम्ही. आणि हे डाएटवाला बिस्किट आहे. मी असं काचेच्या बरणीत पिल्लूचे सगळे आयटम ना मी ग्लासच्या बॉटल्समध्ये स्टोअर केलं, प्लास्टिकमध्ये नाही केलेत. उगाच काही नको, उगाच मला त्रास नको तिला कुठल्या गोष्टीचा. सो मी सगळं तिच्या काचेच्या बरणीतच ठेवलं, नाही तर स्टीलच्या बरणीमध्ये. आणि तिला बिस्किट भरवते मी. तिला दुधामध्ये थोडं डिप करून भरवते. हे फॉर्म्युला मिल्क असतं ना, त्याचंच मी मिल्क केले. काव मिल्क तिला सूट नाही होत त्याच्यामुळे. आणि हे रात्री आहेत ना मी वॉश करून ठेवलेले, कारण का आता गावी जाणार आहे. सो तिला कुठलं जर फूड आवडलं नाही तर काहीतरी माझ्याकडे ऑप्शनल हवे. सो त्याच्यामुळे मी आता इथे होममेड सॅरलेक्स करते. आहे माझ्याकडे पण थोडंसंच आहे, त्याच्यामुळे मला हे करावं लागणार होतं. सो मी रात्री वॉश करून ठेवलेलं, आता मी हे करेल. आणि जर तुम्हाला ह्याची रेसिपी बघायची असेल तर मी ऑलरेडी शेअर केलेली आहे, तर तुम्ही बघू शकता माझ्या चॅनलवरती. सो मी याला 2दा-3दा वॉश करून रात्रभर सुकत घालून आता ड्राय झालेत. आता मी हे बनवून ठेवेल. आणि म्हणजे कसं तिला पण टेन्शन नाही. आता मी व्हॉइस ओव्हर देते ना, तर ती ओरडते. आणि ऑलमोस्ट माझी ही प्रोसेस पण झाली. आता फक्त मला ग्राइंड करायचे बस. बाकीचं पिल्लूचं सगळं खाणं रेडी. आणि ऑलमोस्ट तिला मी अर्धच बिस्किट दिलेलं, तुम्हाला बोलली. त्याच्यानंतर मी हाफ एन आवरनी तिला बनाना भरवणार होती, कारण का आम्ही जेव्हा चहा पितो ना तेव्हा तिला पण वाटतं की मला पण काहीतरी हवे. सो मी तिला ते बिस्किट भरवते कधीतरी. आणि आता तिला मी बनाना फीड करते. सो ती पण बनाना, म्हणजे तिला ना कोणतं तरी मी फूड देते तुम्हाला बोलल्याप्रमाणे. सो तिला बनाना देते आणि त्याच्यानंतर तिला झोपवते. ती झोपते. बनाना खाल्ल्यानंतर ती अर्ध्या तासांनी 1-2 तासांनी दूध पिते आणि परत झोपते. आणि मग दूध पिल्यानंतर झोपल्यानंतर मग ती उठते ना, तेव्हा मी तिला मग डायरेक्ट जेवायलाच देते. जेवून झाले की परत 3 तासांनी किंवा 2 तासांनी तिला परत बॉटल फीड करते. आणि मग नंतर परत एक फळ भरवते इव्हिनिंगच्या टायमिंगला. आणि मग नंतर जेवण, असं चालू असतं. आणि आता तुम्हाला मी व्हॉइस ओव्हर देते, त्याच्यामुळे ना ती खेळते इथे, सॉंग्स बघते, तर तुम्हाला आवाज तिचा येत असेल. तिचं आवडतीचं गाणं लागलं ना म्हणून ती अशी ओरडते, बाकी काय नाही. आणि आता मी तिला बनाना भरवला की ती खेळेल जरा वेळ, सगळं डायजेस्ट करेल तिचं ती, आणि मग ती झोपेल परत. आणि तिची मस्ती अशी चालू असते. जेव्हा ती झोपते ना असं वाटतं घर पुरं शांत वाटतं. आणि जेव्हा उठते ना तेव्हा असं पुरं घर हलवून टाकते ओरडून. आता तर तुम्हाला आवाज येत असेल. आणि बिल्लूचा आमचा जरा पण त्रास नाही, तर
तिला आता मी बोलते चल, आता उभी पण राहते, असं आपण तिला बोललो ना चल ये तर ती येते पण आता, फक्त बस थोडंसं असं पकडून चालते. आता ते पण लवकरच शिकेल आणि बोलल्याप्रमाणे ती झोपली लवकर. झोपच तिला खूप आली आणि तिचे पोझिशन बघाल ना झोपायचे विचारू नका. दिवसा अगदी नीट झोपते, आवाज ना आला तरी, म्हणजे तिला ना तिचं कसं आहे जरा तरी आवाज आला ना तर लगेच ती उठून जाते, हाच तिचा ड्रॉबॅक्स आहे बस, बाकी काही नाही. आणि आता इथे मी इथे पिल्लूचं फूड प्रिपेअर करते. आज मी करते दाल राईस. सो तुम्हाला तर माहितीच असेल की मी कशा प्रकारे करते. जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही बाकीचा व्हिडिओ बघितला तर तुम्हाला समजून जाईल की मी कसं करते. तुम्हाला इन शॉर्ट मी सांगते. तुपाची फोडणी देते, त्याच्यामध्ये हिंगा आणि जिऱ्याची फोडणी देते आणि लसूण आणि टोमॅटो बस, आणि आपलं मूग डाळ आणि राईस मिक्स केलेला, मी मिक्स करून ठेवलेलं आहे ऑलरेडी. सो ते टाकते धुवून वगैरे आणि त्याच्या 4-5 शिट्ट्या घेते अगदी बारीक स्मॅश होईपर्यंत. आणि पिल्लूला मी आता स्मॅश भरवते, मिक्सरला ग्राइंड वगैरे करून ठेवते. सो त्याच्यामुळे त्याच्या 5-6 शिट्ट्या काढते, अगदी ते चांगलं स्मॅश होईल अशा प्रकारे. आणि मग तिला मी भरवेले. आणि आज पिल्लूचे बाबा भरवतात. पिल्लूचे बाबा भरवतात पिल्लूला, पण जास्त वेळ नाही भरवत, म्हणजे थोडंसं भरवतात, नंतर मी भरवते. पण आज पिल्लूच्या बाबांनी पिल्लूला पुरं होल फूड भरवलं, हे पहिल्यांदा झालंय. कारण का ना दीपक घाबरतो तिला भरवायला, घाबरतो इन द सेन्स कधी ठसका वगैरे लागेल काय लागेल. आणि मी पण मग त्याला बोलते एवढा नाही भरवायचं तेवढा भरवायचं, त्याला बोलते एवढं नाही भरवायचं तेवढं नाही भरवायचं, त्याच्यामुळे तो स्किपच करून टाकतो. तो तुझं तू भरव, मला नको सांगू. सो मी तिला आता हे भरवत होती आणि ती पण अगदी तिला दीपक भरवत होता आणि ती पण चांगलं एन्जॉय करून खात होती. आणि जेवण वगैरे झालं, थोडी खेळली आणि दमली, आता झोपले पिल्लू आणि पिल्लूचे बाबा. म्हणजे झोपून सॉंग्स बघते, गाणी पण नव्हती बघत. रिचरचे एपिसोडच दाखवतो तिला मी मोस्टली करून, आणि स्पार्क ॲबिलिटी दाखवतो बस, बाकीचं काही नाही दाखवत. आणि जरासं स्पीकिंग थेरपी म्हणून येतं एक छोट्या मुलांचं, सो ते दाखवत होते. आणि नंतर आम्ही खालून आलेलो, संडेचा ब्लॉग आहे हा. सो संडेला रात्री आम्ही आलो आणि पिल्लू अशीच वॉक करत होती आल्यावरती. तुम्ही बघा, कुकी आली ना की ती पळत सुटायची. सो आजचा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.